आज आपण 166वा श्लोक पाहतो आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 166वा श्लोक असा आहे. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. बळे भ्रांती ही जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. सदा संगती सज्जनांची धरावी या मालिकेतले श्लोक आपण पाहतो आहोत. संत संगतीचं, सत्संगतीचं महत्त्व काय आहे हे रामदास स्वामी आपल्याला या श्लोकातून सांगतायत. ते म्हणतायत, अहंकार विस्तारला या देहाचा. आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे हा पंचमहाभूतांपासून आणि 3 गुणांपासून अशा प्रकारे मायेच्या किंवा प्रकृतीच्या या 8 तत्वांपासून आपला देह बनलेला आहे. वास्तविक पाहता देह हा जड आहे, अचेतन आहे. परंतु असं असून सुद्धा हा जड देह हालतो, फिरतो, चालतो, खातो, झोपतो, उठतो, बसतो, चालतो, पाहतो, ऐकतो. हे सगळं का घडतं? तर त्या देहाला चालवणारा कोणीतरी एक आत्मा म्हणून आहे. तो आत्मा त्या देहामध्ये जोपर्यंत वास करतो तोपर्यंत हा जड प्रकृतीपासून बनलेला देह पंचमहाभूत आणि 3 गुण अशा 8-10 प्रकृतीपासून हा देह बनलेला असतो. आणि या प्राणामुळे किंवा या आत्म्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्य येतं. परंतु आपल्या सगळ्या लोकांचं एक मोठं दुर्दैव असं आहे किंवा भ्रम आहे की आपण हा देहच खरा मानतो आणि देहाला चालवणारा जो आत्मा असतो त्या आत्म्याकडे आपण कधीच लक्षही देत नाही आणि त्याचा विचारही करत. हा देह म्हणजेच मी अशी एक आपली भ्रांती झालेली आहे, समज झालेला आहे. आणि या गैरसमजातूनच देहाविषयीचं ममत्व, देहाविषयीचं प्रेम आणि देहाविषयीची आपुलकी आपल्या मनामध्ये निर्माण होते. आयुष्यभर आपण या देहाचे चोचले पुरवण्याचं कार्य करत असतो. देहाला काय हवं नको हे पाहण्यातच आपला सगळा वेळ जातो. देह सुखावला तर आपल्याला सुख वाटतं. देहाला त्रास झाला, कष्ट झाले, यातना झाल्या तर आपल्याला दुःख होतं. आणि आणखीन एक गंमत अशी की या देहावर जसं आपलं प्रेम आहेच तसं या देहाच्या संबंधातून आपल्या आयुष्यात आलेले इतर देहसुद्धा आपल्याला आवडू लागतात. मग आपले आईवडील असोत, भाऊ बहीण असोत, मुलं बाळं असोत, बायको असो, नवरा असो, शेजार पाजारचे असो, मित्र असो, परिवार असो,
हितचिंतक असो, स्त्रिया असो, पुत्र असो, म्हातारे असो, म्हणजे देहाचा अभिमान, देहाविषयी असणारा अहंकार, ममत्व, प्रेम, तो अशा प्रकारे विस्तारत जातो, त्याची वाढ होत जाते आणि देह आवडतो आणि देहासंबंधी असणारे इतर देह, नातेवाईक, प्रापंचिक मंडळी, आपल्या कुटुंबातली मंडळी, आपले नातलग, सगळे सोयरे, हितचिंतक, मित्र, आप्त, इष्ट सगळेच आवडायला लागतात. आणि म्हणून रामदास स्वामी पहिल्या 2 ओळीमध्ये म्हणतायत, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया, पुत्र, मित्र आदिक मोह त्यांचा. देहाच्या या अहंकारामुळे, देहाच्या या ममत्वामुळे, देहाच्या या प्रेमामुळे आपल्याला इतर लोकांचाही मोह व्हायला लागतो, इतर गोष्टींचाही मोह व्हायला लागतो. मी आणि माझं 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 करता करता मला हे हवं, मला ते हवं, मला अमुक हवं, मला तमुक, अशा आपल्या अपेक्षा वाढत जातात, आपल्या इच्छा फोफावत जातात आणि आपण या इच्छा आकांक्षाच्या, अपेक्षांच्या भाराखाली, ओझ्याखाली दबून जातो. आयुष्यभर आपण आपल्या अपेक्षा पूर्ततेसाठी झटत असतो, जीवन कलह, जीवनाचा झगडा करत असतो. परंतु या देहामुळे आणि या देह संबंधामुळे आपल्याला दुःखच प्राप्त होतं. आपण सुख मिळावं म्हणून धडपडतो, पण सुख काही मिळत नाही आणि दुःख नको असतं, पण दुःखच आपल्या वाट्याला येतं. असं सगळं काहीतरी विचित्र घडत असतं. देहाच्या या मीपणाचा इतका विस्तार वाढत जातो की आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो, अडकतो, बद्ध होतो. परंतु अज्ञानातून, गैरसमजातून किंवा विपरीत ज्ञान प्राप्त झाल्यामुळे हे सगळी भ्रांती आपल्याला होत असते. या सगळ्या आपल्या मनाचा कल्पना विस्तार असतो किंवा खेळ असतो. अज्ञानामुळे आपल्या मनातले गैरसमज वाढत जातात, पसरत जातात. मग आता काय करावं ते 3ऱ्या ओळीमध्ये सांगतायत. बळे म्हणजे जबरदस्तीने, भ्रांती ही जन्मचिंता हरावी. आपण अभ्यासाने, जबरदस्तीने ही भ्रांती जी मनामध्ये झालेली आहे, हा समज जो झालेला आहे किंवा हा भ्रम जो झालेला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना मी माझं 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 समजतो, ज्यांना मी आपलं मानतो, ते कोणीही आपले नाहीत. ही सगळी स्वार्थाची नाती आहेत. जोपर्यंत स्वार्थ साधला जातो तोपर्यंत हा सगळा नातेवाईकांचा गोतावळा आपल्या भोवती असतो. पण एकदा का त्यांच्या स्वार्थाला तडा गेला किंवा एकदा का त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही आहे, मग हळूहळू ही मंडळी आपल्या जीवनातून दूर होतात. अहो, इतकंच कशाला, आपली तरुण झालेली, वयात आलेली मुलंसुद्धा आपल्याला सोडून जातातच ना. आईवडिलांनी त्यांचा सांभाळ केला, त्यांना वाढवलं, त्यांना मोठं केलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं.
पण इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा त्या मुलांना पंख फुटतात, जेव्हा ती स्वावलंबी होतात, जेव्हा ती आपल्या पायावर उभी राहतात, तेव्हा भुर्रकन उडून जातात. जर आपलीच मुलं आपली म्हणजे आईवडिलांची काळजी घेत नाहीत, तर बाकीचे लोक आपली काळजी घेतील ही अपेक्षाच व्यर्थ नाही का? आणि म्हणून इथे रामदास स्वामी म्हणतायत, बळे भ्रांती ही नाहीशी करावी. का? कारण या भ्रांतीतूनच आपण नको त्या गोष्टी करत बसतो आणि हे ऋणानुबंध वाढवतो, घट्ट करतो, पक्के करतो, की ज्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ यावी, पुन्हा पुन्हा ते भोग भोगायची वेळ यावी. असं काहीतरी विपरीत विचित्र वागतो आपण. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतायत, बळे भ्रांती ही नाहीशी करावी आणि आपली जन्मचिंता हरावी. कारण हे जे काही संबंध आपण वाढवतो त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेणं भाग पडतं. आणि हे ऋणानुबंध शिल्लक राहिलेले आपल्याला संपवावे लागतात, फेडावे लागतात किंवा वसूल करावे लागतात. आणि म्हणून आपण जितक्या लवकर या गैरसमजातून किंवा या दृढ समजातून बाहेर येऊ तितकं आपलं चांगलं आहे. आपली ही प्रपंचातली, नातेवाईकातली, मुलाबाळातली, घरादारातली आसक्ती जितक्या लवकर कमी करता येईल तितकं चांगलं आहे. जितका आपला हा गुंता आपल्याला सोडवता येईल लवकरात लवकर केलं तर हे जास्त चांगलं आहे. आणि या प्रपंचातून, या कटकटीतून, या देहबुद्धीतून आपली सुटका व्हावी असं वाटत असेल तर काय करावं हे 4थ्या ओळीमध्ये सांगतायत, सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीत राहावं, संतांच्या संगतीत राहावं, सद्गुरूंच्या संगतीत राहावं, जिथे आपल्याला ही देहबुद्धी कशी कमी करता येईल याचं मार्गदर्शन मिळतं आणि आत्मबुद्धी कशी वाढवावी, आत्मचिंतन कसं करावं, आत्मसाधन कसं करावं आणि त्या आत्म्याची प्राप्ती कशी करून घ्यावी की जेणेकरून आपण या जन्ममृत्यूच्या कचाट्यातून सुटू, बाहेर पडू. अन्यथा हे पुनरपि जननम पुनरपि मरणम हे चक्र भेदणार कधी, यातून बाहेर पडणार कधी. आत्तापर्यंत किती लाख जन्म झालेत आपलंच माहीत नाही आपल्याला, पुढे किती होणार आहेत तेही माहीत नाही. मग या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घ्यायला नको का? आणि या सगळ्या गोष्टी केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहेत. इतर प्राण्यांना या गोष्टी शक्य नाहीत, इतर जीवांना हे शक्य नाही. आणि म्हणून रामदास स्वामी तळमळून सांगतायत की बाबांनो, मनुष्याच्या जन्माला आलेला आहात, आपलं कल्याण साधून घ्या, आपला उद्धार करून घ्या आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडा. आसक्ती सोडा, आसक्ती सोडा. प्रपंचामध्ये, देहामध्ये गुंतलेलं मन बाहेर काढा आणि ते भगवंतापाशी लावा. हा उपदेश केवळ संतच आपल्याला करू शकतात. मी देह आहे
ही भावना जोपर्यंत नाहीशी होत नाही आणि ही देहबुद्धी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मबुद्धी आचरण करणं अवघड जातं. देह आहे म्हणून मी आहे असं आपण जे समजतो तीच मुळी मोठी भ्रांती आहे. त्या देहाचा मोह निर्माण होणं आणि या देहासंबंधी सारे आपले वाटू लागणं हाच या देहाचा आणि देहबुद्धीचा विस्तार होय. आणि हा विस्तार जेवढा आपण वाढवू तेवढे आपले नवे नवे ऋणानुबंध आपण निर्माण करतो आणि त्याच्यासाठी आणि ते संपवण्यासाठी, फेडण्यासाठी, वसूल करण्यासाठी पुन्हा पुन्हा आपणच जन्म घेतो. परत जन्म परत कर्म, परत जन्म परत कर्म, असं हे चक्र कायम चालू राहतं. जे मी नाही ते मी आहे अशी विपरीत भावना आपली होते आणि हीच भ्रांती दूर करायची आहे. आणि भ्रांती दूर करून आपली जन्मचिंता हरायची आहे, नाहीशी करायची आहे. संत संगतीमध्ये, सज्जनांच्या संगतीमध्ये, सत्संगामध्ये या गोष्टी अनायसे प्राप्त होतात. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी असं रामदास स्वामी म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ.